अशा प्रकारे आपले पुण्याचे फेमस वडापाव तयार आहे आणि त्यासोबत तुम्हाला चटणीची रेसिपी पण आहे. मस्तपैकी एन्जॉय करा. मिरची, लसूण, आलं, तर हे मिक्सरला आपण बारीक फिरून घेऊ. बेसन पीठ, थोडीशी हळद, याचा सोडा. बॅटर आपल्याला जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचे, मीडियम करायचे. जसं आपलं डोशांचं पीठ असतं ना, सेम तसं. मीठ आपण जेव्हा वडे तळू तेव्हा टाकू. आता इथं 2 पळी तेल, मोहरी, कढीपत्ता, वाटलेली हिरवी मिरची, हळद, चिली कोथिंबीर, उकळून मॅश केलेला बटाटा टाकून 1-2 मिनटं लगेच आपल्याला परतून गॅस बंद करायचा आहे. आणि बटाटा टाकल्यानंतर जास्त परतत नका बसू, नाहीतर तो ओला होतो. एकदम मिक्स झालं सर्व की गॅस बंद करा. चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. बस आता गॅस बंद करा आणि गोल गोल वडे बनवून घ्या थंड झाल्यावर. पुण्याचा फेमस वडापाव बस अशा पद्धतीने थापून घ्या. चवीनुसार मीठ. याचे ना आपण चटणी बनवून घेणार आहे, त्यासाठी आपण हे पीठ असं या पद्धतीने सोडतोय. वडे तळून झालेले आहे. चटणी बनवण्यासाठी तळलेली शेव, लसूणची आपल्याला साल नाही काढायची आहे, तसंच टाकायचं. लाल तिखट टाकलेलं आहे आणि आता हे मिक्सरला फिरून घेऊ. मीठ थोडंसं कमी टाका, त्या शेवमध्ये मीठ असतं त्यामुळे थोडंसं कमी टाका. त्यामध्ये मी अर्धा पाव टाकलेला आहे. आता पुन्हा एकदा आपण फिरून घेऊ. पाव टाकल्यामुळे आपली चटणी ना ओलसर बनत नाही, छान कोरडी कोरडी होते.